महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही प्रथम श्रेणी, द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीच्या कुठल्याही शासकीय नोकरीसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमची जर एक्झाम येणार असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ऑफकोर्स नो डाऊटेडली इंग्लिश आहे. आणि इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर या चारही श्रेणीसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे ज्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात किंवा या भाषांच्या तुकड्यांविषयी म्हणजे ज्या शब्दांच्या 8 जाती आहेत, पार्ट्स ऑफ स्पीच, याविषयी आपण अत्यंत मजेदार पद्धतीने शिकणार आहोत. विद्यार्थ्यांना पार्ट्स ऑफ स्पीच ज्या वेळेस त्या एका फ्रेममध्ये म्हणजे आता एखाद्या क्लासमध्ये जर पार्ट्स ऑफ स्पीच झाला आणि त्या विद्यार्थ्यांना लगेच विचारलं तर तेवढं त्यांना लक्षात राहतं. पण ज्या वेळेस परीक्षेमध्ये किंवा काही वेळेनंतर काही दिवसानंतर जर त्यांना त्याविषयी विचारलं तर माहिती इन्फॉर्मेशन जी आहे तर ती रिकॉल लवकर होत नाही आणि ती धूसर होते इन्फॉर्मेशन. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो आणि योग्य उत्तर देण्यासाठी त्यांना वेळ जास्त लागतो किंवा मग ते देऊ शकत नाही. तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही कुठल्याही शासकीय नोकरीसाठी जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असणार तर पार्ट्स ऑफ स्पीच अत्यंत मनोरंजक पद्धतीने एका ग्रामर फॅमिलीच्या स्वरूपातून तुम्हाला ही पार्ट्स ऑफ स्पीच आज तुमच्या ब्रेनमध्ये प्रिंट करणार आहोत. आणि अशा पद्धतीने तुमच्या ब्रेनमध्ये हे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच, हे भाषेचे तुकडे अशा पद्धतीने सेट होतील की तुम्ही मरेपर्यंत विसरणार नाही. आय रिपीट, तुम्हाला नंतर कधीही पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर चला आजचा हा आपला पहिला जो व्हिडिओ आहे हा सुरू करूया. आता परीक्षेमध्ये तुम्हाला पूर्ण मार्क्स येतील. जसं की तुम्ही बघू शकता की तुम्ही TCS ची एक्झाम असो, IBPS असेल, MPSC असेल किंवा SSC ची असेल, कुठल्याही एक्झामसाठी जर तुम्ही तयारी करणार असाल तर पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला अत्यंत इम्पॉर्टंट आहे. नाव आता अल्फाबेट्स आणि पार्ट्स ऑफ स्पीच. आता अल्फाबेट म्हणजे काय? ए हे अल्फाबेट आहे का? बी हे अल्फाबेट आहे का? सी हे अल्फाबेट आहे का? डी हे अल्फाबेट आहे का? तर नाही. ABCD हे अल्फाबेट्स नाही. तर हे काय आहेत? हे लेटर्स आहेत. हे काय आहेत? लेटर्स आहेत. A ते Z पर्यंत जे कॅरेक्टर्स आहेत, जे लेटर्स आहेत, त्यांच्या ग्रुपला अल्फाबेट्स म्हटलं जातं. ऑलराईट, क्लिअर. नवीन मी काय शिकवत नाहीये ना. आता पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय काय आहे? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, कंजंक्शन, प्रिपोजिशन आणि इंटरजेक्शन. आता आपल्या मराठी मुलांची सगळ्यात जास्त जमलिंग कुठे होते की हे नाव लक्षात ठेवणं आणि यांचे मराठीतले ते की नाउन प्रोनाउन तर लक्षात राहतं, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, कंजंक्शन, प्रिपोजिशन आणि इंटरजेक्शन ही मराठीतली यांची नावं राहणं लक्षात शक्य होत नाही. मग आतापासून आपण यांची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, यांची जी गुणधर्म आहे, त्या गुणधर्मानुसारच हे पर्टिक्युलरली इंग्लिशमध्येच आपल्याला ते समजून राहतील. कारण याच्या मागचं सिंपल हेच आहे की जर तुम्ही मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून किंवा अशा त्यांच्या शब्दांना काय म्हणतात हे ट्रान्सलेशन करून जर तुम्ही प्रोसेस करण्याचा प्रयत्न करणार तर तुम्हाला खूप वेळ लागेल. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत छान अशा स्टोरीच्या माध्यमातून या प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचची माहिती घेणार आहोत. व्हिज्युअली आणि तुमच्या ब्रेनमध्ये व्हिज्युअलाइज होईल आणि पिक्चरायझेशन होईल आणि एका इमोशनल इन्व्हॉल्वमेंटमध्ये तुम्ही या सगळ्या पार्ट्स ऑफ स्पीचची डेफिनेशन, एक्झाम्पल, त्यांचा डिफरन्स आणि त्यांची कॅरेक्टरिस्टिक कुठे यूज करतात, त्यांचे रूल्स, हे सगळे आपण लक्षात घेणार आहोत. ठीक आहे. तर सेंटेन्सपूर नावाचं गाव आहे. कुठलं? सेंटेन्सपूर नावाचं गाव आहे. सेंटेन्सपूर नावाच्या गावामध्ये एक फॅमिली राहते. त्या फॅमिलीला म्हटलं जातं ग्रामर फॅमिली. ग्रामर फॅमिली ही कुठली फॅमिली आहे? ही सगळी ग्रामर फॅमिली आहे. तर आपण तर पार्ट्स ऑफ स्पीच समजतोय, मग हे ग्रामर फॅमिली आणि सेंटेन्सपूर काय समजून घ्या हळूहळू. आता ही सगळी काय आहे? ही ग्रामर फॅमिली आहे. या ग्रामर फॅमिलीमध्ये एक महत्वाचा माणूस आहे, एक महत्वाचे अंकल आहे. ते म्हणजे कोण? नाऊन अंकल. ठीक आहे. ही कोण आहे? तर नाऊन अंकल. नाऊन अंकल काय करतात की मी या जगात जी काही गोष्ट असेल त्या गोष्टीला नाव देण्याचं काम मी करणार आहे. नाऊन अंकल अत्यंत प्रभावशाली आणि एक रिस्पेक्टेड माणूस आहे सेंटेन्सपूर मधले. ठीक. नाऊन. आता सध्या फक्त आपण ओळख करून घेऊया जेणेकरून एक व्हिज्युअल अटॅचमेंट तुमची झाली ना की यांचे गुणधर्म, त्यांचे डेफिनेशन्स, एक्झाम्पल्स आणि कशा कशा प्रकारचे प्रश्न येतात हे सुद्धा आपण सगळं काही शिकणार आहोत. या नाऊन अंकलचं लग्न झालेलं आहे कुणासोबत? वर्ब आंटी सोबत. ठीक आहे. वर्ब आंटी ज्या आहेत ना तर त्या एकदम ऍक्टिव्ह आहेत.
कुठलंही काम असू द्या की त्या एकदम तात्काळ तयार असतात. वर्ब म्हणजे काय की ऍक्शन. ठीक आहे, कुठल्याही वाक्यामध्ये जे क्रियापद असतं हे वर्ब असतं. ठीक आहे, तर आपल्या घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये महत्वाचा व्यक्ती कोण आहे, आई की वडील? ऑफकोर्स महादेवालाही तो मान आहे, पण जे पार्वतीचं म्हणणं असतं तेच महादेवाचं असतं. म्हणजे इनडायरेक्टली प्रत्येक घरात स्त्री जशी महत्वाची असते तसं प्रत्येक सेंटेन्समध्ये वर्ब हे इम्पॉर्टंट असतं. नुसतं एकटं जरी वर्ब आलं सेंटेन्समध्ये तरीही ते सेंटेन्स पूर्ण होतं. गो, फक्त एकच वर्ब, झालं ना वाक्य कंप्लीट. कम ऑन, एकच वर्ब पण झालं, राईट. वाक्य सेंटेन्स पूर्ण कमी म्हणजे त्याचा अर्थ जो आहे तो पूर्ण झाला. तर नाऊन अंकलचं लग्न कोणासोबत झालेलं आहे, वर्ब आंटी सोबत. आता या नाऊन अंकल आणि वर्ब आंटीला एक मुलगा आहे, तो म्हणजे कोण, प्रोनाउन. आता बघा, जिथे वडिलांना जाणं शक्य होत नाही तिथं मुलं जातात, बरोबर. काही जर काम वडिलांना असेल आणि वडील जर एखाद्या कार्यक्रमाला जाऊ नाही शकले, मग वडील काय सांगतात की बाबा माझ्याऐवजी तू जा. म्हणजे वाक्यामध्ये नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हटलं जातं, प्रोनाउन. सिंपल, इझी, इंटरेस्टिंग, राईट. नाव आता या दोघांना एक मुलगी आहे, ऍक्च्युली दोन मुली आहेत, पण पहिली जी मुलगी आहे ती आहे ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे, ऍडवर्ब आपण नंतर घेऊ. या दोघांनाही एक मुलगी आहे, पहिली म्हणजे कोण, ऍडजेक्टिव्ह. आता ही मुलगी जी आहे ऍडजेक्टिव्ह, हिला आपल्या वडिलांविषयी आणि आपल्या भावाविषयी खूप प्रेम आहे. ती नेहमी सांगते की माझे वडील खूप क्लेवर आहे आणि माझा भाऊ फार ब्रेव आहे. ठीक आहे, म्हणजे वाक्यातील नाऊन आणि प्रोनाऊन ऐवजी जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, मार्क माय वर्ड, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, वाक्यामध्ये नाऊन आणि प्रोनाऊन विषयी जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, जी शब्दाची जात सांगते, त्या शब्दाच्या जातीला काय म्हटलं जातं, ऍडजेक्टिव्ह सांगितलं जातं, ऍडजेक्टिव्ह म्हटलं जातं. म्हणजे ही मुलगी जी आहे ही नेहमी वडिलांच्या आणि भावांची काय करते, ही गुणगान करते. तिला प्रचंड अभिमान आणि गर्व आहे आपल्या आई म्हणजे आपल्या भावावर आणि वडिलांवर. ठीक आहे, तर ही वडिलांची लाडकी. आता दुसरी जी आहे ऍडवर्ब, ही जी मुलगी आहे ना, तर हिला आपल्या आईविषयी भरपूर प्रेम आहे. म्हणजे ती आईच्या कामामध्ये मदत करते. जर तिची आई वर्क करत असेल तर ती काय म्हणते की माय मॉम वर्क सो हार्ड, क्विकली, माय मॉम इज वर्किंग सो क्विकली, इझिली. हे काय आहे, ऍडवर्ब आहे. सेंटेन्स मध्ये जर एखादा वर्ब असेल, त्या वर्ब विषयी जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन एखादा शब्द सांगत असेल तर त्या शब्दाला ऍडवर्ब म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऍडवर्ब म्हटलं जातं. ऑलराईट, इथपर्यंत क्लिअर आहे. नाऊन अंकल, वर्ब आंटी, दोघांना एक मुलगा आहे, त्याचं नाव काय, प्रोनाऊन. जिथे वडिलांना जाणं शक्य नाही तिथे प्रोनाऊन जाणार. ठीक, नंतर त्यांना दोघांना दोन मुली आहेत. पहिली मुलगी आहे ऍडजेक्टिव्ह, तिला वडिलांविषयी आणि भावाविषयी खूप प्राऊड फिलिंग आहे. शी ऑलवेज सेज दॅट की माय ब्रदर इज ब्रेव्ह अँड माय डॅड इज व्हेरी क्लेवर. तर ही ऍडजेक्टिव्ह. आणि त्यांची दुसरी जी मुलगी आहे ती ऍडवर्ब, ती आईला डिस्क्राईब करते, आईला हेल्प करते. माय मॉम वर्क्स सो हार्ड, शी इज वर्किंग व्हेरी क्विकली, इझिली अँड ऑटोमॅटिकली. ऑलराईट, नाव आता यांना दोन पेट पण आहे, दोन पाळीव प्राणी या घरामध्ये आहे. पहिला जो पाळीव प्राणी आहे तो आहे प्रिपोजिशन. आता हा जो प्रिपोजिशन आहे, हा प्रिपोजिशन ना नाऊन विषयी, म्हणजे आपल्या मालकाने, हा एका टेबलाजवळ तो नेहमी बसलेला असतो, घरातल्या एका टेबल जवळ बसलेला असतो. आणि प्रिपोजिशनला आपल्या मालकानं कधी कोणती गोष्ट कुठं ठेवलेली आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन त्याला माहिती आहे. आपल्या मालकाने आणि मालकाच्या मुलाने कोणती गोष्ट कधी कुठे ठेवलेली आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन या प्रिपोजिशन नावाला, प्रिपोजिशन नावाचं जे कुत्रा आहे प्रिपो, प्रिपो, PREPO, प्रेपो या डॉगचं नाव आहे जो टेबलाखाली असतो आणि डिस्क्राईब करतो तो की कोणती गोष्ट कुठे कधी आहे. आता या घरामध्ये एक कंजंक्शन नावाची एक मांजर पण आहे.
कंजंक्शन नावाची एक मांजर आहे. आता हे कंजंक्शन काय करते की या सगळ्या फॅमिलीला एकत्र जोडण्याचं काम करते. सगळ्या फॅमिलीला अँड आणि बट, अँड बट असे शब्द लावून ती काय करते की दोन सेंटेन्सेसला, दोन वाक्यांना आणि या सगळ्यांना ती काय करते, जोडायचं काम करते. ऑलराईट. नाव आता यांना एक पेट पण आहे. यांना काय, एक आणखी पेट आहे, एक पाळीव प्राणी आहे, तो म्हणजे पाळीव पक्षी म्हणता येईल त्याला. पाळीव पक्षी कोणता आहे, पोपट आहे. त्याचं नाव आहे इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन म्हणजे एकदम अत्यंत घरातला लाडका. म्हणजे हा ज्या वेळेस खुश असतो त्यावेळेस तो असे काही शब्द बोलतो की सगळ्यांचे कान टवकारले जातात आणि सगळ्यांना वाटतं की अरे हे काय आलं, अरे वा, हे हुर्रे, अशा प्रकारचे शब्द उद्गार हा बोलतो. म्हणजे कधी कधी सॅड बोलतो, कधी कधी हॅपी बोलतो, जेणेकरून घरातलं वातावरण जे आहे तर ते हसी खेळीनं आणि एकदम छान असं वातावरण या घरामध्ये राहतं. तर अशा पद्धतीने या दोघांना दोन पाळीव प्राणी आहेत आणि एक पक्षी आहे. एक आहे प्रिपो, म्हणजे आपल्या मालकानं कोणती गोष्ट कधी कुठे ठेवली, हे ऑन, ॲन, ऑन, इट, ॲन, हे सगळं कोण प्रिपोजिशन सांगणार. कंजंक्शन दोन सेंटेन्सेस, दोन वाक्य, दोन फ्रेजेस यांना जोडण्याचं काम कंजंक्शन नावाची मांजर करणार. आणि इंटरजेक्शन म्हणजे काय की जो इमोशनल आहे, खूप इमोशनल आहे, म्हणजे इतक्या इमोशनल इन्फॉर्मेशन जर त्याला बोलायची असेल तर तो एकदम एक्सप्रेस करतो. तर हा इंटरजेक्शन आहे. आता या ग्रामर फॅमिलीने काय केलेलं आहे की एक मूल जे आहे ना, तर यांनी काय केलेलं आहे, दत्तक घेतलेलं आहे. ते म्हणजे आर्टिकल. ओल्ड ग्रामर मध्ये शब्दांच्या 9 जाती आहेत. आता या शब्दांच्या जाती कुठल्याही वाक्यामध्ये असतात. ए अँड द पण सेंटेन्सेस मध्ये असतच ना. तर इनडायरेक्टली ए अँड द आर्टिकल हे सुद्धा पार्ट्स ऑफ स्पीचचाच एक भाग आहे. माहित नाही मला की मॉडर्न इंग्लिश ग्रामर मधून यांना का वगळण्यात आलेलं आहे. यांना वगळण्याचं फक्त एकच कारण आहे की जेवढे या सगळ्यांचे बाकीच्यांचे नियम आहेत आणि एक्सेप्शन्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त बाकीचे नियम या ए अँड द या बालकाला करायचे आहे. तर यांनी काय केलेलं आहे की एक मुलगा दत्तक घेतलेला आहे, तो म्हणजे कोण, ए अँड द. हा नेहमी आपल्या भावाविषयी आणि वडिलांविषयी, नाऊनविषयी, नाऊनलाच ए अँड द आर्टिकल कधीही वापरलं जातं. तर हा काय यांचा खूप लाडका आहे. ऑलराईट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आता काय की यांची तोंड ओळख घेतलेली आहे की घरातला हेड कोण आहे, नाऊन अंकल, वर्ब आंटी, ऑलराईट, देन प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, ॲडजेक्टिव्ह, इंटरजेक्शन आणि आर्टिकल. ही थोडीशी फॅमिलॅरिटी झाली ना, ओळखीचे वाटले ना, की मग यांची डेफिनेशन असेल, यांचा डिफरन्स असेल, एक्सेप्शन असेल, परीक्षेमध्ये प्रश्न कशा कशा पद्धतीचे येतात याविषयी तुम्हाला समजून घ्यायला ना जास्त वेळ लागणार नाही, जास्त मेहनत करायची गरज लागणार नाही. कारण सेंटेन्सेस तुम्हाला परीक्षेमध्ये जवळपास 1.5 किलोमीटरचे येतात आणि त्या सेंटेन्सेसमध्ये कुठला शब्द एक्झॅक्टली कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे हे जर तुम्हाला लवकर नाही समजलं तर बिलीव्ह मी की तुम्ही फक्त इंग्रजीच्या पेपरला जरी 2 तास दिले तरी तुम्ही तेवढे सॉल्व्ह नाही करू शकणार. म्हणून या शब्दांच्या जातींची ओळख, त्यांचा डिफरन्स, त्यांच्यातली काय साम्यता आहे हे सगळं समजून घेण्यासाठी यांची तोंड ओळख गरजेची आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन अंकल विषयी पाहणार आहोत. अँड येस, आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.